सुरुवातीलाच वांगा आणि मिरचीचा हार घातलेला आहे बघा. हे बघा प्रत्येक मामीला बघा लसणाचं डुलं घातलेलं आहे बघा. बघताय तुम्हाला. सर्वस्वी आशीर्वाद त्याला आहे आणि त्यांनी शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे त्याच्या बायकोला हे करून सुखाने नांदावं. तर नमस्कार मंडळी, मी कौशवाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी, कालच्या व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही विघ्नेशचा हल्दी सोहळा कशा प्रकारे पूर्ण साजरा केला. हल्दी सोहळा आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आहे मेन म्हणजे लग्न. आणि ज्या गोष्टी लग्न कार्यामध्ये काय दिवसभराचा असं सोहळा असतो त्याच तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन. आणि नेहमी मी सर्व गोष्टी त्यांच्या दाखवत असतो. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, काय तो लग्न कार्याचा दिवसभराचा सोहळा असणार ते तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करतो. या साईडला बघताय दुपारची जेवणाची मेजवानी व्हेज आहे, कारण आज शनिवार आहे त्यामुळे वाटाण्याची भाजी आहे. आणि इथं बघा कोबीची भाजी बघा. दुसरा लापशी आहे गोडसाठी आणि डाळ बघा मस्त गरम गरम. नॉनव्हेज करांसाठी नॉनव्हेज आहे. कुप्पा आहे ना बघा, कुप्पा पण आहे. जर कोण खाणार असेल शनिवारच्या दिवशी पण त्यासाठी नॉनव्हेज आहे. मंडळी, मामा सोहळ्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि बघा सुरुवातीलाच वांगा आणि मिरचीचा हार घातलेला आहे बघा. हे बघा ते त्यांची बनवलेला आहे वांगा आणि मिरचीचा हार. अशा कोली पद्धतीमध्ये वांगा आणि मिरचीचा हार घातला जातो आणि आरती ओवाळली जाते मामाला. प्रत्येक मामाला कशी ही जी प्रथा आहे कोली लोकांमध्ये ती कशी असते ती बघा. हे कोली पद्धतीमध्ये करतातच का? हो, हे करतात. आता नवीन सिस्टीम काढली त्यांनी हे माली करायची. आणि नवऱ्याला पण सुद्धा हळद लावली जाते. प्रत्येक मामाला वांगा आणि मिरचीचा हार घातलेला आहे बघा. हे बघा बाला मामे ओ गो मनीषा मामे वाचाला त्यात. कशा प्रकारे मामा सणा सर्वांना टावेल्यांचा फेटा घातला जातो. कशी जी प्रथा आहे ती बघा. प्रत्येक मामाला टावेल्यांचा फेटा बांधला जातो. हे बघा बघा कशा प्रकारे फेटा आणि शेकटाच्या पानाचा एक प्रत्येक मामीला बघा लसणाचं डुलं घातलेलं आहे बघा. बघताय तुम्हाला. घराण्या बघा प्रत्येक मामीला लसणाचं डुलं. काय जी कोली पद्धतीमध्ये नवीन टेक्निक बघायला भेटतात आपल्याला.
ही जी प्रथा तुम्हाला बघायला भेटते ह्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं? हे काय खारूक बदाम अक्कोल सुपारी पैजंग बुरुंगली ते मामा हाना देवाचं मामासाना देवाचं स्वतःचं आणि हां भाचा शोधेल आणि मामा हाना देईल. ओके चला हे बघा. तर ही प्रथा बघा कशी असते कोली पद्धतीमध्ये. त्याने पापरी छेतली ते काकोलं बिकोलं घे खारका बिरका घे अकोलं बिकोलं मंडळी मामानी बाच्याला मांडीवर घेतलेलं आहे आणि काकण बांधायला सुरुवात केलेली आहे. 2 ते 3 मामा काकण बांधतील बाच्याला आणि कशी जी पद्धत असते कोली पद्धतीमध्ये तुम्ही बघताय ना. मामे ओ गो सर मामाकडनं वेगळं मानाचं पैसे तर घेतलं, आता जीपे करून पण भेटलं ना बघा. प्रत्येकाकडनं 1000 रुपये मानाचा घेताना बघा. बघा या मामाने पण 1000 रुपये टाकलेले आहेत. करवल्यांची मजाच आहे इथे. ज्या आरती ओवलतात मामासाना ते करवल्यांचीच मजा आहे. घसा फुरला तिला बापरीला काय नाही महागाई आहे. बोला बोला. 1000 जिपेव चालेल बाजार बंद आहे 1000 माणूसच कमी ती तुम्हाला देईल का ना वर्षी आधी 500 टाकलं नाही तवरेला आमचं चालत आला असतो. नको भैया बघ इथे मामा नाव काय तुमचं? भालचंद्र शांताराम कोली. आपल्या भाच्याच्या बद्दल थोडक्यात 2 शब्द सांगा, 2 गोड शब्द. भाचा काय एकुलता एक भाचा इथला आमच्या बहिणीचा, त्याच्यामुळं सगळं चांगलं झालं आहे. लग्न थोडंसं लेट झालं, तारीख बदलली, पण जरा उलट जे होते ते चांगल्यासाठी होते आणि भाचा चांगल्यापैकी आहे आणि ते सर्वस्वी आशीर्वाद त्याला आहे आणि त्यांनी शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे त्याच्या बायकोला हे करून सुखाने नांदावं आवरात आपला या आशीर्वाद आहे. थँक्यू. सर्व ज्या करवल्या होत्या त्या पाणी आणायला गेल्या त्या नवऱ्याची आंघोळ करण्यासाठी. नाना बोलतात त्याला. नवऱ्याची आंघोळ विहिरीच्या पाण्याने केले जाते. चला या.
मंडळी सुरुवात झाली आहे नाण्यांसाठी. म्हणजे नवऱ्याची आंघोळ पहिला 5 प्रदक्षिणा मारायला लागतात, त्यानंतर मग नवऱ्याची आंघोळ होईल, म्हणजे नाण्या बोलतात त्यांच्या इथे. तर अशा प्रकारे प्रदक्षिणा मारली जातात बघा. गारी नको म्हणा मारी नको म्हणा कर्जा सारा गाव पाहिजे म्हणा कर्जा सारा गाव पाहिजे. समुद्र भरला दया दुधाचा समुद्र भरला दया दुधाचा तला तला बरीला राते चोके कबलानी नरका गो जावई बलमल्यानु जे ज्ञानी तुरा गोपीला तुरा गोपुनी पगरे कोसीला तुरा गोपुनी त्यानी पगरे कोसीला पगरे कोसूनी बल परनाया जेला पीत चंद्र सूर्याला गेली माझी आय्या आय्या हल्दीची जास्त मित्रांनो होली चाललेली आहे बघा. बघा बघा कशी हल्दीला कशी मजा केली जाते कोली पद्धतीमध्ये, तुम्ही बघितला तिथेच. डबल पाणी घेऊन मामा.
मंडळी तुम्ही बघितलात आता जो नाणे चालू होते त्या होली बघितलीत कशा प्रकारे कोली पद्धतीने मजबूत हल्दी साजरी केले होते. एकदम खतरनाक होली केले होते. आता आंघोळ वगैरे झाली नवऱ्याची. त्यानंतर आता नवरा 5 ते 5:30 वाजता निघेल आणि तेव्हा पण कशी धमाल असेल आणि तुम्हाला दाखवू. आणि रात्री असणार लग्न कार्य. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर स्टे ट्यून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून राहा. चला. चला मंडळी आता नवरा निघालेला आहे म्हणजे विघ्नेश आता इथून सुरुवात होणार आहे लग्नाची. आता कशा प्रकारे जी सुरुवात होत असते लग्नाची कोली पद्धतीमध्ये ही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि सर्व मस्तपैकी सर्वांनी थाट केलाय वेगळ्या वेगळ्या साड्यांचा कोली पद्धतीमध्ये बघा. मस्त सुंदर सर्वजण आणि आपला पाठी नवरदेव. चला. आणि
काय हिचं नाव काय? गौरी 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 गौरी. मी ध्रुवी. दोन नाव आपण गौरी हाकवतो प्रेमाशी. बोल गौरी बोल. हॅलो मामा बोल. हाय बोल. बोल मामा हाय. चला मंडळी, तुम्ही बघितला 2 दिवसाचा सोहळा कशा प्रकारे होता इकडचा कोली कोंढरी पाड्यातला विघ्नेशाच्या हल्दी आणि लग्न कार्याचा.
तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ सर्वांना नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मेन म्हणजे लग्नाचा दिवसभरचा सोहळा होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलात पूर्ण हल्दीची होली केले होते. अशी धमाल असते कोली पद्धतीमध्ये लोकांमध्ये. खूप सुंदर असं सर्व काय या कार्य पार पडलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर नक्कीच एक कमेंट करून सांगा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. चला स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.